भावांनो, स्वागत तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज खूप दिवसानंतर ब्लॉगिंग आज खूप दिवसानंतर व्हिडिओ काढतोय, कारण बारावीचे पेपर संपले. बारावी आमची चालू होती. टाइम झालाय माहिती नाही, हा गाणं समजत नाही आम्हाला. बघा, तुम्हाला दिसत असेल तर, मला नाही समजत. जातोय आता, फुकट बसलेलो घरी. त्याने फोन केला आणि बोलला चल फिरायला जाऊ. या पोरामुळे मला घरच्या आज बाहेर यायला लागले. कुठे चाललो आता आपण? मेट्रो मॉलला. माझे कपडे एकदम भिकारी टोटली. आणि हा बघा, बूट, पॅन्ट, चष्मा बघा, चष्मा. घड्याळ दाखव, घड्याळ दाखव, घड्याळ दाखव. 22,000चा घड्याळ आहे का? 22,000चा घड्याळ घातले भाईने. आजचा चेतन आलाय, कारण चेतनचे लय चावचाव चालू होते. ते काय नाही, आता जाऊया. चला, तिकीट तर काढली आहे दोघांनी. हिने नाही काढली, मी काढली. आपण आता जाऊया पहिला मेट्रो मधला. ट्रेन येते, ट्रेन साठी थांबलोय. चला. काय बोलतो? कल्याणला आलो. जोरात बोल, जोरात बोल. भावानं आलं आम्ही कल्याणला. आता रिक्षाने जाऊ मेट्रो मॉलला. बघू आता काय जे भेटतंय ते. हा आपला भाऊ दान करतोय. दान करतो का भाई? दान धर्म करणे का बहुत पाप हो गए. नाही पाप नाही, एवढं नाही, जास्त दान करून जाणार नाही. तिथे जायचं होतं. कुठे? आता काय चालू होतं ना, विसरलो, राहू दे. तिथे पाप धुल होते, दूध होते. महाकुंभला जायला नाही भेटलं बारावीच्या पेपरमुळे. तर आता जे पाप आहेत ते थोडे थोडे कमी करायचे. ते पाप गेले त्या पोरामुळे. मी सच बोल दिया गलती से मैंने. तर मित्रांनो, मॉलमध्ये खाली आलेलो रिक्षा पकडायला. लय ट्रॅफिक आहे. लय पण दादरपेक्षा कमीच आहे. याला एक्सपिरियन्स आहे. काय रे ओमकार, दादरची रोज रात्री दादरला असतो. बहुत डार्क बोल दिया गलती से मैंने. आता जाऊया, बघूया रिक्षा का बस भेटते आपल्याला. चला, आता आम्ही फिरतोय. बस पण नाही घेते, रिक्षा पण नाही घेते. या पोरामुळे एक कंडक्टरला आम्ही विचारलं की किती वाजता कल्याणला जाणारी, मेट्रो मधला जाणारी बस येते. ते काका इथेच बोलले 3:30 येणार आहे. तेव्हा पण ह्याच्या काय बोलवायचं हे तर ह्याच्यामुळे मी पुढे बघा, पुढे चालत जातो. आम्ही पुढे चालत जातोय ना. आता नाही पता भाईला कल्याणचा कॉलेज होता म्हणून. मला माहिती आहे नाही माहिती आहे. एवढा काय माहिती आहे तुला? बोल आता. काय इकडून सरळ जाऊन राईट मारला ना. कॉलेजला कधी गेलाय का? इकडून सरळ जाऊन राईट मार. कसला कसलंच नाही. व्हिडिओ आलो. आता पोचलोय मेट्रो मॉल मध्ये. आता जाऊया आतमध्ये, बघूया. ओमकारची चेकिंग होणार आहे. ते बघा, तो दुसरा काउंटर दिसतोय का तुम्हाला? वुमन्स ते तुझी चेकिंग. तो ओमकारचा आहे. तुझी चेकिंग आहे. वुमन्स वाला ओमकारचा आहे. इकडे जा. अरे वुमन इथे. अरे आता जाऊया आतमध्ये. चला. स्टाईल मारतोय भिकार चोट. जसं की तुला बोरी पटणार आहेत ना. हा, इथे बघ. अजूनपर्यंत किती एक झाले ते बोल. एकच. एक में खुश था तू? तेरे को लगता नहीं है देख के? ये अभी असलियत निकल रही है. पर्सनल जा रहे हैं अभी बहुत बातें. आता जाऊया वरती. चला. पहिले लय गरम झालंय. बघून परत खाली खायचं काय नाही काय, फक्त जाऊन बघून यायचं. पैसे भावनो आलोय वरती. भाई ओमकार बोलतोय की आता जुडिओला जायचंय. जुडिओला कपडे घ्यायचे ओमकारला. हा ओमकार, किती रुपये आणलेत? 5,000. किती? 5,000. दाखव जरा. ऑनलाईन आहे का? चला आता बघूया. ह्याने अगर एक जरी टी शर्ट घेतला ना, त्याला KFCचा अख्खा मील माझ्याकडनं फुकट देत नाही. एक जरी टी शर्ट याने घेतला, एक टी शर्ट घेतल्यावरतीच तर पण मी जो टी शर्ट चॉईस करीन ना तोच टी शर्ट, पण तो घ्यायला पाहिजे. चला आता जाऊया आतमध्ये. आतमध्ये शोधतोय भाई कपडे. काय रे होय, घेणार आहे का कपडे? किती? हे बघ, हे ओमकार, या रेटचे कपडे नाही घ्यायचे. नाही ते पण नाही, 600 पण नाही.
सगळ्यात महागातलं स्वतः 150 वाला घालतो. सगळ्यात महागातलं भावांनो आता एक चप्पल घ्यायचा विचार चालू आहे ओमकारचा. त्या चप्पलीने तो घरी मार खाणार आहे. अरे सारखं थोडी आलं ते माहिती. हे बघा माझी एकदम गरीबाची चप्पल आहे बघा ना किती पण खराब एकदम सेकंड कॉपी. बाईचे बुट बघा हे बुट दाखव. थांबा चप्पल ठेवूया आपण पहिले. बाईचे बुट बघूया हे बघा नायकी नायकी. तरी आयुष्यात कधी भटकायचं नाही. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर गोल्स. आयुष्यात कधी मागे नाही बघायचं. बस पुढे राहत जायचं. अनु हा माझा लुक साधेचे कपडे बायकीची आपली पॅन्ट ॲडिडासची आहे आणि ओमकारचा लुक बघा. ओमकारचा लुक तर तुम्ही मगापासून बघतच होता. माझा लुक आता तुम्ही बघितलाय. कपड्याचे कलेक्शन तर आहेत पण आता येऊया 10 तारखेनंतर पगार झाल्यावरती. नाही पगार झाल्यावरती मी येणार ती ट्रॅक पॅन्ट खायला. चला आता जाऊया वरती. आता झालंय आणि या वॉचमॅन सर बोलते मॅक्सला जाऊया. बघा समोरच मॅक्सचं दुकान आहे. आता जाऊया वरती. नाही जायचं मॅक्सला. तो वॉचमॅनच्या समोर लय बोलत होता मॅक्सला जाऊया. मला आवडलं. चला आता वरती पहिले डायरेक्ट. आईस्क्रीम कॉर्नर सोबत आमच्या खूप मेमरीज आहेत. फ्रूट अँड नट. काय केलेलं तू काय केलेलं मला काहीतरी या ब्लॉग मध्ये निवांत बसून बोलायचं काय निवांत सांगू एकदम. वगैरे KFCचा आहे ते काहीतरी ऑर्डर केलं या भाईने. ओमकार बिल किती झालंय? 3 काय 333. आता असं पूर्ण बोल ना. पैसे स्पॉन्सर भाई आपले ओमकार पाटील होते. उद्या आम्ही ते जाणार आहे कुठे मुंबईला सिद्धिविनायकला. आता पूर्ण तेव्हा तर पूर्ण खर्च मला करायचा. आता पूर्ण खर्च ओमकारने केलाय. हा ओमकार कसं वाटतंय खर्च करून? मस्त एकदम दिल गार्डन. आता ते कोणतरी गार्डन दिलवर आहे तो अभि भाईच्या ना इंस्टामध्ये ना तेवढे आहेत ना एवढे काय बोलू नाही शकत. जेवढे माझ्यामध्ये नाही तेवढे त्याच्यामध्ये आहेत. हे सच की नाही रील्सच बोलतोय मी. तुम्ही लोक काय वेगळा विचार करत असेल तर करा आणि जे आहे ते बरोबर बोलतोय. बरोबर नाही बोलत रील्सच जास्त. हे जे करता गेलाय जायला बघूया भेटतं का त्याला. बोललेलं 5 मिनिटात यायला. भावानो आता ओमकार येतोय आपला मिल घेऊन. झालाय चमकतोय बघा पोरा चमकतोय माझा कोक पडला असता ना तुला नवीन कोक आणायला लावला असता एवढं लक्षात ठेव. सगळं झालं आम्ही खालती पण आलोय. त्या पोराचे मगापासून कमी कमी 1-2 तासापासून फोटोज काढतोय मी. तरी याच्यात मन नाही भरायचं फोटोवरती. फोटो काढायचं कायच नॉलेज नाही गाईस. मी फोटो काढतच नाही म्हणून. माझ्याकडे माझ्या फोटोग्राफर प्रायव्हेट मी ठेवलाय चेतन नावाचा. तो आला ना येत कारण तोच कंटेंट असतो. लय मिस करतोय बिचारा. घरी जाऊन मिठी मारायला पहिले जाऊन त्याला. हा जाईल घरी जाईल. चला आता मी इसला चला आता जे आपण फोटो काढूया थोडे अजून 2-3 आणि मग आपण घरी जाऊया. आता भावांनो आलं आमचं कल्याण मध्ये सगळं. नाही सॉरी मेट्रो मॉल मध्ये सगळं झालंय. आईने पुश करून टाकले एवढे चांगले फोटो काढले. भाईने रील पण काढली आजची. भाईची रील येणार आहे. मी कॅप्शन मध्ये याची Insta ID टाकीन. अगं कोणाला याची रील बघायची असतील तर बघा. रिपोर्ट करा जे करायचं करा. कमेंट पण करा एकदम भारीतले भारी कमेंट करा जे तुम्हाला आवडतील. फक्त शिवाय घाल नको करा कमेंट मध्ये काय आपल्याला नाही झालं ते. आणि अगर आप ब्लॉग मध्ये चेतन नावाचा मित्र बघत असेल तर त्याने खास करून कमेंट करावी. एकदम भारी भारी कमेंट करावे त्याने. तर ह्याच्या रील बघून ह्याची रील लवकरात लवकर येईल. माझा ब्लॉग पण लवकरात लवकर येईल. त्या बिल्डिंगचं नाव समजतं असेल तर कमेंट करा मला. कारण मला पण नाही समजत आहे ह्याला पण नाही समजत आहे काय या बिल्डिंगचं नाव आहे ते. मगापासून आम्ही विचार करतोय पाणी पिता पण समजत नाहीये. तुम्हाला समजतंय तर बघा बोला मला काय आहे ते. भाई काय तू पण हॅलो मित्रांनो. जयेश भाईने आपल्याला कुठल्या रस्त्यावर आणलं काय माहिती. पटरीवरचे आणले सगळं. आणि इकडे ब्रिज बनतोय. नवीन कल्याणमध्ये आणलं भाईने आपल्याला. बघू आता कुठे घेऊन चाललंय. इथे ट्रेन बिन पडलेली दिसते. पडलेली नाही रे बाबा ती कल्याण ट्रेन आहे थांबली आहे. आणि इकडे काही लोक झाडांना पाणी बिणी घालतायत बघू शकतो. ते असं दाखवायचं नसतं. सेन्सर ठीक आहे चला. बघू कुठे घेऊन जातो. बाय बाय. भावांनो आता पोहोचलोय कल्याण स्टेशनला.
ओमकारला आणलं नवीन गल्लीतनं घेऊन आलाय गल्ली नाही चांगला रस्ता आहे, मोठा रस्ता आहे. तुम्हाला पण माहिती असेल, जे लोक कॉलेज बंक करत असतात त्यांना माहिती असेल तो रस्ता. कॉलेज बंकच नाही गेला. कॉलेज बंक करून मेट्रो मला जायचा मागचा रस्ता, जे पैसे वाचवतात पोरं ते. आणि समोरच कल्याण स्टेशन आहे, तर बघा दिसत असेल तुम्हाला. आता आम्ही पोहोचू. पाणी घालून दुसरी गाडी. ते ओमकारला आवडलं, ओमकारला पण जायचं होतं. ते ओमकारला पण व्हिडिओ बंद करतो. ओमकारला पण जायचं होतं, पण नाही मी त्याला जायला दिला, कारण चांगली नसतं ते तसं. साईडला आलं असं वाटतं आपल्याला. आता आपण जाऊया वरती, घरी जाऊया आणि बघूया काहीतरी टाइमपास करूया. बाय बाय. तर आता आपण डोंबिवलीला म्हणजे डोंबिवली स्टेशनला पोहोचलो. आता आपण घरी जाऊन ब्लॉग एंड करूया आपला. आजचा ब्लॉग इथे संपेल वाटतं. बघूया काय होतं. आता पहिले जाऊया चेतनच्या घरी. चेतनला घरी पण नाही, चेतनला फोन करूया, विचारूया काय आहे का, रात्री कुठे काय जायचं आहे का नाही. तर मग तसं मग ब्लॉग एंड करून टाकेल आणि मग एडिटिंगला बसून. आज ओमकारची व्हिडिओ पण आपल्याला एडिट करायची आहे. आईची रील पडणार आहे पहिल्यांदा खूप दिवसानंतर. चला भावनं आता चेतनला फोन केला, तो बोला कुठून यायचं आहे. तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. अगर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. चला बाय बाय.